राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेला अखेर सुरुवात झाली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं। बिहारमधील एसआयआर मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधींची ही यात्रा आहे। बिहारमध्ये मतांची चोरी करू देणार नाही असा विश्वास सुद्धा राहुल गांधी यांनी यावेळी दिलेला आहे। निवडणूक आयोगाचा काळा बाजार उघड झालाय अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी यावेळी दिली। महाराष्ट्रातील मतचोरी उघडकीस आणणार अशा प्रकारचा दावा राहुल गांधींनी केलाय। तर 16 दिवसात 1300 किलोमीटर या यात्रेचा प्रवास असणार आहे। 1 सप्टेंबरला पाटणाच्या गांधी मैदानात या यात्रेचा समारोप होणार। निवडणूक आयोगावरती राहुल गांधी यांनी यापूर्वी गंभीर आरोप केले आणि त्याच संदर्भात मताधिकार यात्रेचं आयोजन करण्यात आलं। लोकसभा के समय हमारा गठबंधन महाराष्ट्र में चुनाव जीतता है। उसके 4 महीने बाद उसी महाराष्ट्र में बीजेपी का गठबंधन स्वीप करता है, चुनाव जीतता है। हमने थोड़ी सी इंक्वायरी की, पता लगा कि लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। संभ्रम पसरवायचा हाच एकमेव उद्देश राहुल गांधीचा आहे। म्हणजे कोर्टाने समजा उलटा निकाल दिला तर कोर्ट सरकार चालवतं। यांनी घोटाळे करायचे आणि ईडीवाल्यांनी जर पकडलं तर आम्हाला का पकडलं, यांनी जनतेपर्यंत संपर्क करायचा नाही, इलेक्शन हारायचं आणि दोष यांनी ईव्हीएमला किंवा मतदार निवडणूक आयोगाला द्यायचा। आणि म्हणून सगळ्यांना माहिती आहे यांचं कर्तृत्व किती आहे आणि म्हणून यांनी वोटर यात्रा जरी काढली तरी लोकांना माहिती आहे की यांची नौटंकी आहे।